नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे, कारण आपलं स्लोगनच आहे लर्निंग इझी विथ इंग्लिश गुरुजी. फ्रेंड्स, in this video we are going to learn about 10th class English Marathi medium unit 1.3 Basketful of Moonlight. Friends, this poem actually is English translation of a poem written in Dogri language, and actually it is translated by Sunil Sharma. Friends, do you know the Dogri language where it used to speak? Actually, this Dogri language is used in Jammu Kashmir, near about 2,30,000 people in India. Friends, in this poem, a child actually in a very simple tone, very simple language, the child is from a village and he wants only his father return early and safe from the city at home, and he continuously requesting to the moon, please give me basketful moonlight as I can sow on the road, and it will be totally lighten, and then my father will definitely come at home early. Friends, before starting the poem, we have the chit chat section. In the chit chat section, warming up, only some questions are asked. Let us discuss. Did you think to hear bedtime stories when you were a child? समजा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये डोगरी भाषा जी काही भाषेमधली कविता आहे आणि ती सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेट केलेली आहे. यामध्ये एक लहान मुलगा आहे, सतत आणि सतत चंद्राला मागणी घालतोय की मला एक टोपलीभर का होईना चंद्रप्रकाश दे, आणि तुझ्या चंद्रप्रकाशाने मी काय करेल की माझ्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा मी लावेल, आणि जेणेकरून माझे वडील लवकरात लवकर घरी येतील. तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी वॉर्मिंग अप सेक्शन आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, डीड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर द चाइल्ड? तुम्ही जेव्हा लहान मूल होता त्यावेळेला झोपत असताना तुमच्या आजी आजोबांनी किंवा वडीलधाऱ्या माणसांनी ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडायच्या का? माझ्या मते यस, डेफिनेटली आय लाईक व्हेरी मच. The second question is here. Who usually told you the bedtime stories? Friends, the answer of this is definitely grandmother, grandfather, mother, father, or some other elder person in the home. कोण सांगायचं तुम्हाला ह्या गोष्टी? तिसरा प्रश्न काय मित्रांनो, वाय डू यू लाईक देम? त्या गोष्टी तुम्हाला का आवडायच्या बरं? त्या गोष्टी या गोष्टीसाठी आवडायच्या, that stories were in a very simple and interesting manner, very amusing manner, and heart touching stories were. Sometimes the funny were also. Friends, again the fourth question. What is the fourth question? Do you still like to hear those stories again? आता या ठिकाणी आणखी प्रश्न काय विचारलेला आहे, तुम्हाला त्या गोष्टी आणखी ऐकायला आवडतात का? डेफिनेटली आय विल से यस, शुअरली आय लाईक to listen these types of the stories, because these stories are nothing but the inspiring stories. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न काय आहे? अगदी साधा आहे, कारण या कवितेवरती आधारितच आहे. डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्री अँड जस्ट द राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट, जस्ट द प्रेझेंट बिफोर द क्लास. आता या ठिकाणी इथे तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत, बुलेट पॉईंट. तुम्ही एखादं रोपटं कसं लावायचं, साध्या गोष्टी आहेत, याची टेक्निक सांगा म्हटलेलं आहे, साधी पद्धत आहे. सर्वप्रथम एखादं सीड निवडा, चूज द गुड टाईप ऑफ द सीड ऑफ द प्लांट.
त्यानंतर खड्डा खोदा टू डिग द ग्राउंड. अँड आफ्टर दॅट त्यानंतर माती बाजूला काढा आणि काढलेली माती जेव्हा प्लांट तुम्ही त्या खड्ड्यामध्ये ठेवलेलं आहे, रोपटं ठेवलेलं आहे, पुन्हा माती त्यावरती टाका. पुट द सीड्स इन टू द लूज होल अँड फिल अप द पीठ और फिल अप द होल अँड पुट द वॉटर ऑन इट. आणि त्याच्यावरती पाणी टाका माती टाकल्याच्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी आपल्याला एक साधा प्रश्न आहे. डिस्कस इन पेअर्स अँड राईट युअर फादर अँड मदर डू युअर फॅमिली. किती मजेशीर प्रश्न विचारला आहे बघा, पण हृदयस्पर्शी. या ठिकाणी वडिलाचे चित्र आहे, या ठिकाणी आईचे चित्र आहे. समजा हे तुमचे आई आणि वडील आहेत. तुमच्या कुटुंबासाठी काय करतात बरं हे? एक साधी यादी जर आपण केली तर माय फादर वर्क हार्ड, माय फादर डू हिज ओन ड्युटीज फॉर द फॅमिली बिकॉज ही इज द हेड ऑफ द फॅमिली. माय फादर गाईड मी ऑलवेज, माय फादर इज माय रोल मॉडल, माय फादर टेक्स केअर ऑफ द एव्हरी मेंबर ऑफ द फॅमिली. अँड वॉट अबाउट मदर? मदर is nothing but the soul of the family because she cooks the food and feed to the family, keep house clean, bring up the children with love and compassion. These types of the answer we can write. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चला तर मग बघूयात आता. बास्केटफुल ऑफ मूनलाईटमध्ये तो जो एक छोटासा मुलगा आहे तो काय म्हणतोय, काय मागणी आहे त्याची, कशासाठी तो या ठिकाणी आग्रह धरतोय चंद्राला. बघा इथे, ओ मून गिव मी अ मूनलाईट बास्केटफुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच आग्रह असा धरलेला आहे. अपॉस्ट्रॉफी फिगर्स ऑफ स्पीच भाषा अलंकार वापरलेला आहे. अगदी सुरुवातीलाच असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. ओ मून, चंद्राला आग्रह केलेला आहे, हाक घातलेली आहे, साद घातलेली आहे चंद्राला. गिव मी अ मूनलाईट, मला चंद्राचा प्रकाश दे. बास्केटफुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि मला 1 टोपली किंवा 2 टोपलीभर चंद्राचा प्रकाश मला जर दिला आणि चंद्राच्या प्रकाशाच्या बिया जर मला दिल्या तर त्या अतिशय उत्तम होतील. अशा प्रकारची आग्रह तो या ठिकाणी चंद्राकडे करत आहे. बघा या ठिकाणी दुसऱ्याच स्टांजामध्ये जर आपण बघितलं, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. दुसऱ्या कडव्यामध्ये या ठिकाणी ते लहान मूल काय म्हणत आहे बघा, अगदी शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. ऑन द साईड ऑफ द पाथ, पाथ मीन्स वाट, माझ्या गावाकडे येणाऱ्या वाटेच्या दोन्ही बाजूने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने मी ते पेरेल. SOW, सो मीन्स पेरणे. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, आणि मी छोटे छोटे चंद्र लावील. बघा त्याचा बालिशपणा कशा प्रकारचा या ठिकाणी आहे, परंतु त्याच्या मनातली जी काही भावना आहे तो या ठिकाणी ते लहान मूल व्यक्त करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण जर या ओळीमध्ये पाहिलं तर थोडंसं केअरफुली बघा मित्रांनो, काय दिलं आहे इथे, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. एखादा शब्द रिपीट झालेला वाटतो का तुम्हाला इथे? यस. कोणता वाटतो? स्मॉल स्मॉल. आणि म्हणून हा एक भाषा अलंकार आहे. या भाषा अलंकाराला काय म्हणता येईल आपल्याला? रिपिटिशन अलंकार म्हणता येईल. पुनरुक्ती, एखाद्या शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर होणे. आणि म्हणून या ठिकाणी भाषा अलंकार हा वापरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण पाहूयात, इथे एक प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. या ठिकाणी कशासाठी या ठिकाणी पोएट विश करते चंद्राकडे, चंद्रप्रकाश मागण्यासाठी. कशासाठी? याचं उत्तर इथेच आपल्याला लक्षात येईल. ऑन द साईड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो. आणि मला चंद्र जो काही आहे दोन्ही साईडने पेरायचं आहे. द होल विलेज गोज टू सिटी डेली वर्क. इट बिकम्स द डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, ते पुन्हा पुन्हा आग्रह करते. कशासाठी म्हणते? का माझे वडील बाहेर जातात? माझ्या वडिलाबरोबरच गावातले संपूर्ण लोक शहरामध्ये कामाला जातात. कारण ह्या मुलाचं जे काही गाव आहे ते शहराच्या नजीक कुठंतरी असावं, जवळ कुठंतरी असावं. आणि म्हणून जेव्हा ते सकाळी निघून जात असतात, जेव्हा ते परत येत असतात त्यावेळेस काळोख झालेला असतो. इट्स बॅक वे अँड ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. आणि म्हणून माझं जे काही गाव आहे त्याच्या दृष्टीने ते खूपच दूर झालं.
त्याच्या दृष्टीने शहरापासून ते खूप दूर झालं. आणि म्हणून शहरात जसा चंद्रप्रकाशासारखा लाईट असतो रस्त्यावरती, त्यासारखाच मलाही द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओस. आमच्या गावाचा रस्ता मला चकचकीत करायचा आहे, कारण आमच्या गावाचा रस्ता कशा प्रकारचा आहे, द रूट म्हणजे रस्ता टफ, अतिशय खडतर आहे, अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओ. काय काय आहेत त्या रस्त्यावरती रात्रीच्या वेळेला काळोखामध्ये? साप आहेत, स्नेक्स मीन्स, स्कॉर्पिओ मीन्स विंचू आहेत. आणि म्हणून अशा वेळेला नायदर बस ऑर नॉर कार्ट प्लाईज. माझ्या गावाकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची बस नाही, कुठल्याही प्रकारची गाडी नाही. पाईल्स म्हणजे जाणे येणे करण्यासाठी. आणि म्हणून त्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारची गाडी नाही, ट्रॅव्हल करायच्या, प्रवास करण्यासाठी. कार्ट म्हणजे गाडी. आणि म्हणून यासाठी मला रस्ता चकचकीत करायचा आहे. वेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीप. बघा इथे त्याने व्यथा काय वर्णन केलेलं आहे. जेव्हा माझे वडील सकाळी कामाला जात असतात त्यावेळेस मी गाढ झोपेत असतो. अस्लीप म्हणजे गाढ झोप, स्लीप म्हणजे झोप. आणि ज्यावेळेला मी सकाळी उठण्याच्या आधी पुन्हाही माझे वडील निघून गेलेले असतात कामाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आग्रह करते की मला माझ्या वडिलांसोबत थांबायचं आहे, मला माझ्या वडिलांसोबत काही लेसन ऐकून घ्यायचेत, माझ्या वडिलांचा मला आदर्श सल्ला घ्यायचा आहे, मला ते भेटले पाहिजे, माझ्यासोबत खेळले पाहिजेत. त्याचा आग्रह पुन्हा पुन्हा आहे चंद्राशी, की मला टोपलीभर या ठिकाणी चंद्राचा प्रकाश दे, किंवा बी तरी दे जेणेकरून मी ती लावेल. या ठिकाणी पुन्हा आणखी विद्यार्थी मित्रांनो, इथे एक ह्या दोन ओळी जर आपण बघितल्या आहे, ते द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओ. स्नेक्स अँड स्कॉर्पिओ या ठिकाणी ह्या दोन्ही शब्दांमध्ये कुठला एक साऊंड पुन्हा पुन्हा होतो या ठिकाणी? स्नेक्स अँड स्कॉर्पिओ. हा जो शब्द आहे, हा जो साऊंड आहे, तो साऊंड पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहे. म्हणून हा सुद्धा एक अलंकार आहे. या अलंकारा अलिटरेशन म्हणजे मराठीमध्ये आपण अनुप्रास अलंकार असं म्हणत असतो. यामध्ये काय होत असतं, दोन जे शब्द असतात त्या दोन शब्दाच्या पहिलं जे अक्षर आहे किंवा जो साऊंड आहे, ज्याला उच्चार आपण म्हणत असतो, तो पहिल्या लेटरचा उच्चार हा सारखा असतो, म्हणून त्याला अनुप्रास अलंकार असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या पुढच्या ओळीमध्ये जर आपण गेलो तर तिथे पुन्हा ते साथ घालतं. ओ मून, ए चंद्रप्रकाशा, ए चंद्रा, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. या ठिकाणी किती आता ते असुसलेलं आहे बघा. एखादा गरीब व्यक्तीकडे पैसे नसावे, तसेच सावकाराकडे जाऊन त्यानं म्हणावं मला कर्ज द्या, त्या पद्धतीने ते म्हणते ऑन लोन, मला कर्जाऊ दे, मला उधारीन दे चंद्रप्रकाश. आणि जर मला दिला तर मी ते पुन्हा रोपटी लावीन चंद्रप्रकाशाची, आणि माझ्याकडे ज्यावेळी जास्त होतील त्यावेळेस तुला ते परतसुद्धा करेल. बघा या ठिकाणी आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. कशासाठी पाहिजे आहे चंद्राचा प्रकाश त्या लहान बालकाला? ते पुन्हा पुन्हा म्हणतं आहे की माझे जे काही वडील आहेत, माझे घरी वडील पुन्हा परत आले पाहिजेत, कारण रस्ता हा डार्क रूट आहे, अतिशय काळोख अशा प्रकारचा आहे. त्या काळोख्या रस्त्यावरती माझ्या वडिला येत असताना अतिशय धोका आहे, आणि म्हणून या ठिकाणी मी वडिलांना परत आणण्यासाठी चंद्राचा प्रकाश रस्त्याच्या दोन्ही बाजूने पेरणार आहे. आय वॉन्ट टू हिअर माय फेरी टेल्स. आपण प्रस्तावनेमध्ये वॉर्मिंग अपमध्ये बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्या लहान बालकालासुद्धा परीच्या कथा ऐकायच्यात. फेरी टेल्स म्हणजे परिकथा, आणि काही गोष्टीसुद्धा ऐकायच्यात मजेशीर. जसं तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या आजीकडून, आजोबाकडून, वडिलाकडून, मोठ्या काकाकडून, काकूकडून, मावशीकडून, या सगळ्यांकडून ऐकलेल्या आहेत, तशा या मुलालासुद्धा या ठिकाणी ऐकायच्यात. आणि शेवटच्या कडव्यामध्ये पुन्हा लास्ट स्टांजा, द चाइल्ड इज आर्ग्युइंग कंटिन्युअसली, ओ मून गिव मी अ बास्केट्स फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. आणि मला या ठिकाणी परत पाथ हा शब्द वापरलेला आहे. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूने चंद्रप्रकाशाच्या बिया लावायच्यात, आणि म्हणून जेणेकरून माझा रस्ता जो काही आहे तो क्लिअर होईल. कशासाठी? माझे वडील घरी येतील लवकरात लवकर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही कविता, या कवितेतलं बालक जणू काय असुसलेपणे आपल्यासमोर स्पष्टपणे दिसते. अशा प्रकारच्या भावना या कवितेमध्ये कवीनं वर्णन केलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा या ठिकाणी काही इंग्लिश वर्कशॉप इथं दिलेलं आहे. एक सिम्पल वर्कशॉप आहे, तुम्हाला डेफिनेटली कामाला येईल. काय वर्कशॉप दिलेलं आहे? पहिलं, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. काय वरच्या कविता जी आहे ती कविता वाचल्याच्या नंतर आपल्याला खाली काही वाक्य दिले आहेत. बघा, साधं वाक्य ते पूर्ण करायचे. द चाइल्ड वॉन्ट टू सो द मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आणि हे त्यात लहान बालकाला
चंद्र कशासाठी पाहिजे आणि कशासाठी पेरायचं आहे, कशासाठी पेरायचं आहे, द सिटी टू हिज विलेज ऑन द साईड ऑफ द पाथ. देन सेकंड या ठिकाणी दुसरं बी दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. आणि या लहान मुलाच्या मते रस्ता अतिशय त्याच्या गावाचा खडतर आहे आणि कशाने खडतर आणि काय आहे त्या रस्त्यावरती, इथं आपल्याला लिहिता येईल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओज. त्याचबरोबर त्या ठिकाणी ते काय म्हणतात, द चाइल्ड वॉन्ट अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कशासाठी त्याला बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहिजे आणि कसा पाहिजे, पुन्हा ते आग्रह करत असतं. इथे आपल्याला लिहिता येईल ऑन लोन. डी सेक्शन इथं दिलेलं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट डेफिनेटली हिज फादर रिटर्न अर्ली. या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला हिज फादर रिटर्न अर्ली. पुन्हा इथे खाली आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो अतिशय साधा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे इथे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज द फॉलोइंग नाउन्स. काय नाउन्स आहेत इथे, इथे दिलेलं आहे मून. मूनसाठी शब्द काय वापरलेले आहे ते स्मॉल. इथे आपल्याला पुन्हा काय रूट कशा प्रकारचा आहे तो त्याच्या गावाकडे जाणारा अतिशय टफ. त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे, त्याच्या गाव जे काही आहे ते कुठं जात असतं, संपूर्ण गाव, होल हा शब्द इथे लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर मॉर्निंग शब्द लिहिलेला आहे. इथे केव्हा जातात गावातले लोक, तर इथे आपल्याला लिहिता येईल अर्ली मॉर्निंग. आणि आणखी पुढे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या प्रश्नाबरोबरच आपण एक सिंपल पद्धतीने या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहणार आहोत. इथे आपल्याला पुढे ॲप्रिशिएशन करायला सांगितलेलं आहे, कारण ॲप्रिशिएशन जर पाहिलं तर संपूर्ण कविता आणि कवितेचा सारांश, कवितेचा मतिता अर्थ तुमच्या लक्षात येईल आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. या ठिकाणी आपण पेज नंबर 5वरती बघा, इथं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहेत काय मुद्दे आहेत, जवळपास 8 मुद्दे आहेत. ॲप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण करणे. कवितेचं रसग्रहण करत असताना 8 मुद्दे असतात. पहिला मुद्दा असतो विद्यार्थी मित्रांनो टायटल. हा जो टायटल आहे या ठिकाणी कोणतं टायटल आहे, द टायटल ऑफ द पोएम इज बास्केट्स फुल ऑफ मूनलाईट. दुसरा जो मुद्दा असतो विद्यार्थी मित्रांनो, कवी कोण आहे, कोण आहेत कवी या ठिकाणी या कवितेचे, द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. देन द थर्ड पॉईंट, तिसरा पॉईंट कोणता असतो, या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा विषय, थीम किंवा सेंट्रल आयडिया. सो व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम, या कवितेची सेंट्रल आयडिया कोणती आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अ चाइल्ड in a village just is requesting to the moon, give me a basketful of moonlight. Why? Because he want to show the both side of the road. And why? Because he want his father come return at home as early as. Then the fourth point, ॲप्रिशिएशनमधला पुढचा पॉईंट काय असतो विद्यार्थी मित्रांनो, कवितेत राईम स्कीम कोणत्या वापरलेल्या आहेत. राईम स्कीम या ठिकाणी या कवितेमध्ये जर आपण तसं पाहिलं तर ही फ्री व्हर्स आहे कविता, म्हणजे अगदी मुक्त छंदातली कविता आहे. फ्री व्हर्स, FREVERSE, मुक्त छंदातली आहे. म्हणून इथे आपण म्हणू शकतो देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. या कवितेमध्ये तालबद्धता योजना वापरलेली नाही. आणि पुढचा जो पॉईंट पाहिला आपण, ज्याला पॉईंट नंबर 5 म्हणत असतो, तो फिगर्स ऑफ स्पीच. कोणते भाषा अलंकार वापरलेले आहेत, त्यापैकी 2 अलंकार आपण कविता शिकत असताना पाहिलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये रिपिटिशन हा एक अलंकार आहे, ॲलिटरेशन हाही एक अलंकार आहे, आणि अगदी कवितेच्या सुरुवातीलाच जे अपॉस्ट्रॉफी हाही एक अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा जर मुद्दा पाहिला आपण, पॉईंट नंबर 6 पॉईंट्स स्पेशल फीचर्स. काय स्पेशल फीचर्स आहेत या कवितेचे. ही कविता जी आहे मुळामध्ये दिस पोएम इज अ टोटली इमॅजिनरी, अगदी काल्पनिक कविता आहे. अँड दिस पोएम इज रिटन इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. जस्ट द इमेज ऑफ द स्मॉल चाइल्ड इज पुट हेअर इन फ्रंट ऑफ द रीडर अँड द वर्ड पोर्ट्रेट ऑफ द चाइल्ड who desire to light the path of his village with moonlight will always remain in our memory. कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील अशा प्रकारचे आहे या ठिकाणी. अँड द नेक्स्ट पॉईंट, 7वा पॉईंट याच्यामध्ये कोणता असतो मित्रांनो, 7वा पॉईंट असतो फेवराईट लाईन्स. तुम्हाला आवडलेल्या कोणत्या 2 ओळी या ठिकाणी लिहायच्या, तुम्हाला आवडलेल्या
इथे चॅलेंज नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी ओळ येऊ शकते. बघा या ठिकाणी मला जी ओळ आवडलेली आहे, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. घरी येत असताना माझ्या गावाकडचा रस्ता अतिशय काळोखी झालेला असतो आणि माझं गाव खूप दूर अंतरावरती आहे. त्याचबरोबर दुसरी जी ओळ मला आवडलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स होम. आणि ही दुसरी ओळसुद्धा मला आवडलेली आहे. ॲप्रिशिएशनमधला शेवटचा आणि 8वा मुद्दा कोणता असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, तो असतो व्हाय आय लाईक द पोएम. मला ही कविता का आवडली. एकदम साध्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर ही जी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, ती कविता अगदी ग्रामीण भागातल्या प्रत्येक बालकाशी, प्रत्येक व्यक्तीशी नाळ जोडलेली कविता आहे. तुमच्या आमच्याशी नाळ जोडलेली ही कविता आहे. आय लाईक दिस पोएम बिकॉज व्हेरी व्हेरी सिम्प्लिसिटी, अतिशय साधेपणाने लिहिलेले आहे. अँड each and every words the poet used are nothing but heart touching and memorable the words are used. And here again also we can say just the poet want to say from this poem every and each village road should be just the clear, and every villager should come at home early फ्रॉम हिज वर्क. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही कविता, त्या कवितेचं रसग्रहण, या कवितेमधला वर्कशॉप आणि या कवितेमधला आपण वॉर्मिंगअपसुद्धा पाहिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.